कुठे गेलते मग कुठे तुम्ही? म्हटलं चहा करून ठेवला किती वेळचा आणि कुठे चालले गेले होते तुम्ही? म्हणे आज चहा करून ठेव म्हणे. हा अशीच म्हणता म्हणे चहा करायला लावता आणि चालले जाता बाहेर, मग 50 वेळा गरम करायला लागते त्याले. आणि जेव्हा प्याचा राहते तेव्हा सांगत जा ना. हा आणि तेव्हाच पिऊन घेत जा. किती वेळपर्यंत ठेवायला लावतात हो चहा केलेला? हो पूनम, कुठं गेलतो मी? इथंच तो होतो दरवाजाजवळ उभं. एखादा आवाज झाले काय झालं होतं तुले? म्या म्हटलं का बनलाच नाही का चहा, म्हणून मी उभा राहून गेलो तिथं. चला न बरं चहा आण मग. हो चहा तर आणतो म्हणा मी, पण अंकुची मला नाही काय तुमची एक गोष्ट लय वाईट वाटून राहिली. म्हटलं कालपासून लयच वाईट वाटून राहिली आता. कोणती कोणती गोष्ट वाईट वाटून राहिली तुला? आता काय झालं? काल एवढं सगळं काही झालं त्याविषयी बोलून राहिली काय तू? हो हो त्याच्याच विषयी बोलून राहिली म्हटलं मी. काल म्हटलं तुम्ही दादाले आणि वहिनीले किती बोलले म्हटलं. तुम्हाला असं वाटलं नाही काय की तुम्ही जास्त बोलून राहिले म्हणून? त्याला किती वाईट वाटलं असं म्हटलं दादाले वहिनीले, का बाबा आमचा भाऊ आमच्यासोबत कसा बोलून राहिला. आणि तुमच्या मनात नाही आली काय गोष्ट? तर मी म्हणून राहिली होती का आता बोलले पण माफी मागून घ्या म्हटलं त्याची तुम्ही. का गलतीने निघाले म्हणून तोंडातून माया. चुकी म्हटलं दादाची आणि वहिनीची नव्हती ना, चुकी म्हटलं आतेबाईची होती. तुम्ही आतेबाईला बोलायला पाहिजे होतं, तर तुम्ही म्हटलं त्याच्यासोबतच भिडले बोलायले. त्याचंच काढून घेतलं. असा विचार करून बोलत जा. आणि तुम्ही अंदरही बोलले म्हटलं रूममध्ये, तेही काही बरोबर नाही बोलले ना. काय काय बोललो मी रूममध्ये? काही बोलतो काय तू? काही ना काही बोललो मी. कोणतं चुकीचं बोललो मी? बरोबरच तर बोलून राहिलो होतो. काही बोलतो काय? हो अंकुची जरासा स्वभाव तुमचा चांगला ठेवा ना. काल काय म्हटलं तुम्ही मला? काय काय म्हटलं? कुकडच्या कुकड्या गोष्टी करून राहिले होते. म्हटलं तुम्ही असे बोलले किती वाईट वाटलं असं हो त्याले. दादाले आणि वहिनीले म्हटलं किती वाईट वाटलं असं. बिलकुल जा म्हटलं त्याच्याजवळ आणि माफी मागा म्हटलं. माफी मागितल्यानं काही हे नाही होत म्हटलं. कमीपणा नाही होत तुमची. आणि झालं गेलं विसरून जा म्हणा. मनाचं आहे तर त्यासमोर तर तुमचं तोंड नाही उघडत. एकदम चुप बसले राहता. जसं म्हटलं आईनं तसे तोंड हलवता. आणि बाकीच्या समोर म्हटलं पचर पचर करता. काही काम आहे का एवढं बोलायचं? बोलायचं होतं तुमच्या आईला बोलायला पाहिजे होतं. त्या तर होत्याच नाही. त्या राहत नाही ऐकायला म्हटलं आणि आपल्याला भिडून देते. हो गड्या, बरोबर बोलून राहिली तू पुन्हा. काल म्हटलं रागाच्या भरात दादाला मी जास्तच बोललो. बरं थांब. दादाची माफी मागून घेतो म्हटलं मी. माफी मागून घेतो. थांब तू. पण मला जरासं अंदरून येऊ दे. मला बाहेर जायचं आहे म्हटलं. काम आहे जरासं, मी अंदरून येतो. मग दादा येतेच नाश्ता करायला. मग दादासोबत बोलून घेतो मी. सध्या काही जात नाही तिकडे, त्याच्या रूममध्ये काही जात नाही. वहिनी कुठं आहे तो? वहिनी उठली काय? वहिनी आहे काय किचनमध्ये? हो त्याला काय झोप लागते काय? त्याला तर दिवस निघाला तर चव येऊन जाते म्हटलं. किती वेळचे आहे त्या किचनमध्ये. त्याची माफी मागून घ्या म्हटलं तुम्ही. त्यालाही वाईट वाटलं असं. बरं मागतो ना. हो, सगळीची माफी मागायला लावून राहिली मले. जशी हे साईसूतच आहे. साईसूत राहिले. म्हटलं भांडणंही न लावले, बडबडही न केली. सगळेला सांगितलंही न. आणि मला म्हणते माफी मागा. मी हो करतो आणि मी मागत नाही. मी काय मागू? मी कोणता चुकीचा बोललो? बरोबरच बोललो मी. तसंही म्हटलं दादा काही वहिनीची केअर घेत नाही. कायची केअर घेते तो? काही ना काही. आई जशी म्हणते तसाच तर करते तो. कमी कमी मी तर करत नाही ना त्याच्यासारखा. मला तर समजते ना मला भलं कायच्यात आणि कायच्यात नाही. तर मला माहीत आहे कोणासमोर चुप राहा, कोणासमोर बोलावं म्हणून. मोठी हुशार आहे. पण काय करू आता? बायको ना ते बायकोचं जरा नजर होत आहे कस लागून. हो करतो आणि निघून जातो. बाई राधिका कुठे गेली? म्हटलं. मामाजी हाय ना. राधिका ताई किचनमध्ये आहे म्हटलं. नाश्त्याचं बनवून राहिला त्या. आणि मोठ्या भाऊजीचा डबाही बनवून राहिला. टिफिन आवाज देऊ का ताईले? बोलून आणू काय मी? हो बोलून आण बरं जरासं. अरे राधिका, तू इकडून आली काय? ते पूनम तर म्हणे तू किचनमध्ये आहे म्हणे. मामाजी मी किचनमध्येच होती. ते रात्रीची खिचडी खूप मोठी उरली होती की नाही, तर म्हटलं ती आली होती, गाय आली होती, तर म्हटलं गायला मांडून देतो म्हटलं, खराब होऊन जाईल मग नंतर. तर तेच टाकायला गेली होती मी. काय म्हणून राहिले तर तुम्ही? बाई मी काय म्हणतो, मी नाही का वावरात चाललो. मी अंकुश आणि म्हटलं तुझी सासू, आम्ही तिघही जण वावरात चाललो. तर म्हटलं डबा गिबा बनवतो म्हटलं आमच्यासाठी. आता मी काही संध्याकाळपर्यंत काही येणार नाही आहे. आम्ही दोघं होतो तर येऊन जाऊ जेवण करायला. पण आता नाही, आता तुझी सासू आहे तर आता म्हटलं डबा गिबा घेऊन जातो म्हटलं वावरातच. काय काय मामाजी? आतेबाई वावरात? त्या तर कधीच गेल्या नाही. मग लग्न झालं तेव्हापासून तुम्ही त्याला कधीच पाहिलं नाही वावरात जाताना. आणि वावरात गेले का तुम्ही त्याला? पण मामाजी म्हणजे आजचे दिवस नेऊन राहिले काय? पण काय नेऊन राहिले तुम्ही? सध्या बरसात पाण्याचे दिवस आहे म्हटलं. त्याचं वजन एवढं मोठं आणि फालतूच रस्ते काही बरोबर नाही आहे. तुम्हीच तर म्हणे रस्ते बरोबर नाही म्हणे वावराचे म्हणे. आणि त्याला काय नेऊन राहिले वावरात? जाऊ द्या ना वो. राधिका ते जाऊ द्या ना. नेऊन राहिले तर घरातही राहते का? चांगल्या राहते का त्या? चांगल्या राहते का? ठेवू द्या. नेऊ द्या वावरात नेऊ द्या. हे पाय बाई, घरात राहिली ते का घरात काही ना काही काड्या करणं सुरू राहते तिच्या. आता हे वय राहिलं नाही म्हटलं. मारा कुठाचं हे वय राहिलं नाही. समजावायचा लय प्रयत्न केला. आता जेवढं समजावणं झालं तेवढं समजावलं.
आता म्हटलं जास्त काही डोकं मी चालवत नाही. हे ऐकू ऐकू म्हटलं डोकं खराब होऊन राहिलं. आता असं करतो, आता तिला नेतो वावरात राहील. तिला कोणी भेटणार नाही बोलायला चालले जास्तीचे कामं करायले. हां, मग ते कोणाच्या म्हटलं याच्यात काळाही करणार नाही. हां, आता म्हटलं तू जाय स्वयंपाक करशील तर असं कर. तू नाश्त्याचं बनवतो ना वेगळं वेगळं, तर आता त्याचा डब्बा बनवून राहिली ना पिंट्याचा, तर सोबतच स्वयंपाकही बनवून घे. आम्ही निघून जातो म्हटलं लवकरच वावरात. हां, जास्त वेळ काही थांबत नाही. तसंही म्हटलं वावरात लय कामं आहे. आता काय बायानी भेटून राहिल्या आणि फायानी भेटून राहिल्या. आता तिला नेतो तिले जराशी फुली गिली टोबायला लावतो टोबासाठी. पण मामाजी तेले काम कुठे येते? त्या तर सहसा वावरात जातही नाही. तेले नाही येणार मामाजी. अहो सगळं येते तिले, चुप्पच नाटकं करते ते. तिच्या मायच्या इथं तर जाय वावरात जाय. मस्त कामाला जाय म्हटलं. ते इथं आली तेव्हापासून सगळे नोकरे चालू झाले. मस्त होती रोड. इथं आली ना आली म्हशीसारखी फुटून गेली म्हटलं. म्हशीसारखी फुटाले. बरोबर, मी तुला तेच सांगून राहिलो होतो. मी जरासं पाहतो. मी पाहतो बियाणे असं तर नाही तिला फुली गेली जमली तर धुऱ्यानं म्हटलं एक तास कायचंही लावून देऊ. वाल्या गेल्याच्या शेंगायचं कायचं. सध्या पाणी पावसा येऊन राहिलं तर तेवढं तरी निघून जाईल. नाही फुली लावली तर मी येतो म्हटलं. तेव्हापर्यंत तुम्ही लावा, ताळजोड लावा, लवकर डबा गिबा बनवा. बोटला ठेवून द्या म्हटलं. पाणीच्या बॉटला गिटला भरून ठेवून द्या. बोटला घेऊन जाईन आम्ही. आणि जमेपर्यंत अंकुशले पाठवतो मी तिकडे. खताचे पोते आणण्यासाठी पाठवतो. संत्र्याचे झाडेले खत द्यायचं आहे तर. आणि आम्ही दोघं वावराकडे निघतो. त्याचंही तिकडे काम होऊन जाते आणि आमचं इकडे काम होऊन जाते. तुम्हाला जराशी सवलत भेटून जाते. अरे काकाजी, आता कसं वाटून राहिलं? बरं वाटून राहिलं काय? कशी आहे आता तब्येत? बसले काय तुम्ही? उठून झोपा लागत होतं ना. आराम करा ना, आराम करा. सध्या उठून काही बसू नका. आराम करा. सिस्टर, इथं माझ्या घरचं कोणीच नाही आहे काय? घरून कोणीच नाही आलं काय माझ्या घरचं? मला थोडंसं जायचं होतं, बाथरूमला जायचं होतं. हो काका, आहे ना तुमचं पोरगं आहे ना इथं. औषध आणायला गेले वाटते ते. औषध आणते वाटते. औषधाची चिठ्ठी दिली होती की नाही त्याला देऊन. तुमचं पोरगं आहे ना. कालपासून म्हटलं तुमचं पोरगं किती लढून राहिलं तुमच्या पाशी बसून. लस लढून राहिलं होतं. नशिबवान आहे काका तुम्ही, एवढं चांगलं पोरगं भेटलं तुम्हाला. बरं, मी धाडतो. असं नसते इथं मेडिकल जवळ असन ते मी धाडतो त्याला तुमच्याजवळ. मग जा तुम्ही कुठे जात आता. रुपया आला वाटते. रुपयाचं सण माझ्याजवळ वाटून राहिलं होतं मला तसं. अरे बाबा, तुम्ही कायले उठले? काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही आराम करा ना. असे उठून नका बसू बरं. सध्या ते चढणं सांगितलं, उठून बसायचं नाही म्हणे. चक्कर येईन म्हणे नाही तर. सध्या म्हटलं आताच तुम्हाला ICU मधून बाहेर काढलं. उठून बिठून नका बसू. काय पाहिजे तुम्हाला सांगा, मी आणून देतो. का तुम्हाला कुठं जायचं आहे? नाही, मला जरासं बाथरूमला जायचं होतं म्हणून मी जरासं उठून बसलो. बरं थांबा, मी नेतो तुम्हाला. तुम्ही काही काळजी नका करू, मी नेतो. माय कसं हो पुनम, आपण तसा विचारही नव्हता केला. आपण म्हटलं घरात राहू, जानजवान असून म्हटलं. आणि मामाजी म्हटलं त्याला आता म्हातारपणात वावरात नेते, त्याच्याकडून काम तरी होते काय? त्याच्याकडून इथून तिथपर्यंत चालणं तर होत नाही म्हटलं. फालतूच तब्येत खराब होऊन जाईल. राधिका ताई, तुमचं काय करा आणि काय नाही. बस बाप्पा, लय आनंदाची बातमी आहे म्हटलं. हे तर लयच आनंदाची बातमी आहे. आता तर म्हटलं आपल्याला कोणी रोखणेवाला राहील ना टोकणेवाला राहील. नुसतं म्हटलं त्याची किरकिर चालू राहते. घरात राहिला का, बाहेर गेला का तिकडून येऊन अजून किरकिर करते. वावरात जाईल ना तर कमीत कमी म्हटलं आपल्या मागची किरकिरी तरी दूर होईल. आणि त्याला माहीत पडन म्हटलं. जरासा काम धंदा करन तर. इथं काय खात्यान झोपते म्हटलं. बरं ते जाऊ द्या. ते जशा करून राहिल्या तसं त्याला होऊन राहिलं म्हटलं. बरं केलं मामाजीनं. तमाशा केल्यापेक्षा म्हटलं त्याला रस्त्यानं लावलं तर ते गोष्ट एक चांगली केली. पण राधिका ताई, मी एक गोष्ट विचारू काय तुम्हाला? म्हटलं माझ्या मनात लई येऊन राहिली ती गोष्ट. म्हटलं काल म्हटलं अंकुजीनं किती बडबड केली व मला चांगलं नाही वाटलं. मोठे भाऊजी सोबत म्हटलं काही बोलले ते. तुमच्याविषयी बोलले, मोठे भाऊजी विषयी बोलले. मी त्याला समजावलं असं बोलू नका म्हणून. आणि त्याला म्हटलं वाईट वाटून राहिलं या गोष्टीचं. माफी मागतो म्हणे मी म्हणे दादाची आणि वहिनीची म्हणे. तुम्हाला लय वाईट वाटलं काय? दादाला लय वाईट वाटलं काय? सांगा ना राधिका ताई. आता एवढे मोठं जण राहतो आपण एका घरात. तर म्हटलं सगळेचे विचार सगळेसोबत पटनच असं थोडी नसते. कोणाचे विचार कसे असते, कोणाचे विचार कसे असते. सगळेसोबत राहा लागते. आता एका घरात राहतो तर हिडून मिसळून. एवढे जण आहे तर भांडे तर वाजणारच आहे की नाही घरातले. बरं जाऊ दे तिकडे. मी काय म्हणतो, आपण असं करू. आता म्हटलं मामाजी आले होते. मामाजी म्हणे पटपट स्वयंपाक करा म्हणे. तर म्हटलं आता स्वयंपाक करायला लागते आपल्याला. पुन्हा जे आपण 11 वाजता करू ते म्हटलं आताच करायला लागते. आता तू चल माझ्यासोबत पटपट आणि करू लाग. तुला अजून कोणतं कामगिम करायचं आहे काय? नाही कामगिम नाही करायचं आहे. फक्त अंकुजीला चहा द्यायचा होता. जाऊ दे, अजून गेले वाटते कुठे गेले आणि कुठे नाही.
सकाळपासून 2 वेळा गरम केला म्हटलं चहा. इकडे गरम करतो तर इकडे चालले जाते, इकडे गरम करतो तिकडे चालले जाते. जाऊ दे आता, इन किचनमध्ये आणि पिन. चला ना तर मग. काय म्हणता तुम्ही मला, मी काय करू आता तुमची मदत? आता मदत म्हणजे मला कापकूप करून दे ना तू. कणिक किनिक भिजवून दे, मग नंतर बाकीचं उरलेलं आपण दोघी मिळून करून टाकू. आणि ते मशीन आली म्हटलं घरात, त्या मशीनीच्या आहेत ना जेवढा धिंगाणा झाला घरात आता, त्या मशीनने लावा लागेल काय? चल कपडे काढून आज पुऱ्या घरातले, चादरा गिदरा. पण एवढे मोठे धुणे काही जमणार नाही त्याच्यात, नाही तर ते आल्या आल्याच मशीन बंद पडून जा. थोडेसे काढतो, थोडेसे धुवून टाकून देतो. तसंही म्हटलं पाणी येऊन राहिलं चर. कधी कधी ऊन राहते आणि कधी कधी चर पाणी येते. तर त्याच्यानं म्हटलं घरातच टाका लागेल. आणि एवढे सारे कपडे आपण धुवून टाकू तर सारे घरात फैलावा लागेल त्याने. म्हणून थोडे थोडे धू. थोड्या वेळानं थंडी झाली का मजून असं करू धुवून टाकून तू म्हटलं तेवढ्या मशीनीमध्ये कपडे. आज म्हटलं आपले हात दुखणार नाही बाप्पा, तेवढं तर बरं झालं या मशीनीच्या आहे नाही काय पुन्हा. आणि हे पाय मी विसरूनच गेली, काल म्हटलं त्या फौजीनं पेढ्याचा डब्बा आणला होता. देऊन दे म्हणे, मशीन आणली तर म्हणे, पण घरात हे असंच चालू झालं होतं. त्याच्यानं तो डब्बाचा तसाच राहिला म्हटलं. सकाळी फ्रीजमध्ये आणून ठेवला, बॅगमध्येच होता तो त्याच्या पडला. तर म्हटलं पेढीचा डब्बा पडला आहे फ्रीजमध्ये. राधिका ते आता कोणाला देता, आता कोण खाते? आता केलं म्हटलं उद्घाटन करून टाकू आज उद्घाटन त्याचं, आणि आपणच खाऊन घेऊ, आपणच गोडतोड करून घेऊ, कारण की आपल्या सवलतीसाठी आली ना ते. चला मग आता, चला कामाला भिडू आता. चला मग मी तुम्हाला कापकूप करून देतो. काय करता तर मग आता सांगा तुम्ही, कायची भाजी गिजी करता तर? हो ना, तोच तर विचार करून राहिली होती मी, कायची भाजी करू. चल आता पाहू काय असं तर आलू गिलूची भाजी करून टाकू, पटकी निघून जाते. आलूला शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, कुकरमध्ये लावून देऊ भाजी. पोळ्या आणि भात वरण करून देऊ थोडंसं. चला आता मग पटकीनी. बरं ठीक आहे ना, या मग तुम्ही. मी त्यापर्यंत काळकूळ करून ठेवतो फ्रीजमधून. आता बाबा आराम करून राहिले वाटते. करू देतो ना, आराम करू देतो. आणि मी जरासा बाहेर बसतो. मी इथं राहीन तर आवाज गिवाज होईन तर उठून जाईन. एक तर त्याला बराबर झोप नाही लागून राहिली, झोपीचं औषध द्यायला लागून राहिलं त्याला. बाबाची तब्येत लय चालली, पण काही बोलून नाही राहिली जास्त, काही नाही, लय चालली बाबाची तब्येत. मी जरासा बाहेर बसतो, बाबाला आराम करू देतो. तशी आहेच मला सिस्टर पाहिले. जर मी राहीन इथं तर अजून म्हटलं त्याला आवाज गिवाज येईन तर त्याची झोप मोड होऊन जाईल. अरे दादा, तू इथं बसला आहे काय? मी तुला तिकडेच पाहून राहिली बाबाजवळ गेली होती मी. बाबाजवळ तर कोणीच नाही, तू इथे बसून गेला येऊन. अहो बाई, मी तिथंच बसलो होतो. बाबाला नेलं, बाथरूमला नेलं. आता बाबाचा डोळा लागून गेला होता. बाबाला औषध दिलं, पाणी दिलं. आणि मग म्हटलं आता तिथं बसन तर आवाज होतेच कायचा ना कायचा, म्हणून मी इथं येऊन बसून गेलो. म्हटलं बाबा आता आराम करून राहिले, फालतूच म्हटलं मायानं त्याचा डोळा उघडून जाईन. मस्त झोपले होते बाबा, करू देतो म्हटलं त्याला आराम. म्हटलं औषध घेतल्यावर जरासा डोळा लागूनच जाते, मग बसून गेलो मी. तू गेली होती का बाबाजवळ? झोपलेच आहे का ते? हो दादा, झोपलेच आहे. मग नाही त्याला काही उठवलं नाही. आणि म्हटलं डबा आणला, म्हटलं डबा ठेवला. दादा, तुला नाही काही एक गोष्ट सांगायची होती. काल सांगतो म्हटलं, तर काल मी काही तुला सांगितली नाही, पण आता सांगून देतो. गोष्ट? कोणती गोष्ट? काय झालं? काय रे दादा, वहिनी वहिनीला फोन घेऊन आला होता काय त्या? काही म्हटलं नाही काय? अरे आहे ना, ते घरातच आहे ना. आता घरातच असेल ना ते. आणि तसंही म्हटलं तिला काही फरक पडत नाही तिले. ते राहते एकटी राहायची सवय आहे तिले. लावून घेते ते अंदरून कोंडा आणि राहते. काऊन विचारून राहिली तर तू? काऊन रे दादा, आता तुला लागून नाही राहिली का बायकोची? पहिले तर मोठा बायकोच्या मागं फिरे. आता नाही लागून राहिली का तुला बायकोची काही? म्हटलं वहिनी आली, म्हटलं कालच आली होती घरी. आली, आईची माफी मागून राहिली होती, मी माफी मागितली. आणि गलती झाली म्हणे, एवढी गलती माफ करा म्हणे. लढधड करून राहिल्या होत्या, आईच्या पाया गिया पडल्या. काय बोलून राहिली तू? पण मी आता तिला काही सांगितलंच नाही, बाबाच्या विषयी नाही सांगितलं. तिनं विचारलं मुले, पण मी सांगितलंच नाही. थोडंसं झालं होतं आमचं 2 गोष्टीचं. मी निघून गेलो मग घरातून. आणि तेवढ्यातच गोल्या आल्या. गोल्याने मला सांगितलं काय बाबाची तब्येत खराब आहे म्हणे. मग मी गोल्यासोबतच इकडे येऊन गेलो. आणि मग मी घराकडे पाहिलंही नाही. तसंही म्हटलं ती किरायाची खोली घरातच आहे की त्याच्या, एकटी टुकटी तर राहणार नाही, घरातले लोक राहतेच. म्हणून मी काही एवढा लोट घेतला नाही. तर काय म्हणे ते, काय म्हणे माफी मागून राहिली होती काय? हो, लय माफी मागून राहिल्या होत्या. मग नाही बडबड केली तिले. आणि तुला तर केलीच होती पहिले. तू या शाना झालं ना, त्यात म्हटलं वहिनीले जास्त हे दिलं नसतं, म्हटलं त्या एवढ्या असं बोर केल्या नसत्या. पण लस माफी मागून राहिल्या होत्या. मग आई म्हणे राहून जाय म्हणे, जाऊ दे म्हणे, झालं ते झालं म्हणे. तर म्हटलं आजचा डबा त्यानंच बनवला, म्हटलं त्यानंच बनवून दिला. काय म्हणतो रुंजू? डबा बनवला तिनं? तिच्या 2 पोळ्या टाकायच्या जीवावर येते. नुसतं एक दिवस गेला का भात करते ते, एक दिवस गेला का भात करते, सकाळचं संध्याकाळी खाऊ घालते. तिनं डबा बनवला. कुकडून सूर्य निघाला. कुकडून निघाला सूर्य, काही समजून नाही राहिलं मला. किती समजू तिला थकलो होतो. शेवटी म्हटलं निघून येऊन गेलो मी. डोक्याच्या बाहेर चालली होती ते. पण आता तिनं डबा बनवला चक्क. मला तर म्हटलं विश्वास नाही येऊन राहिला तुझ्या गोष्टीवर. नाही दादा, कालपासून आल्या ना घरी, तर म्हटलं जास्त जास्त कोणासोबत बोलल्या नाही. चुपचाप ते काम दिसून राहिलं ते करून घेऊन राहिला. आणि मी म्हटलं इकडे येऊन राहिली तर मला कोणी घरचं काम काही होऊन नाही राहिलं. आणि ते बाई होती की नाही, काम करणारी बाई होती,
तर म्हटलं आईनं तिले नाही म्हणून दिलं, कारण की ते काल आली आणि विचारपूस करायला बसली तुमची सून काहून गेलती, काय झालतं आणि कसं झालतं. मग कुकडचे कुकडे बोलून राहिली होती. आईला ते चांगलं नाही वाटलं. आई म्हणे बाई म्हणे आता म्हणे मै सून आली म्हणे आणि म्हणे मी पोरगी आहे म्हणे आणि घरात कोणी आहे नाही म्हणे, सगळं दवाखान्यात आहे म्हणे, घरात काही जास्त कामं निघत नाही म्हणे, आता म्हणे आम्ही हिडून मिडून करून घेईन म्हणे, राहू दे म्हणे. मग त्या कामवालीला नाही म्हटलं ना, म्हटलं तर आज सकाळी म्हटलं वहिनीनं पोचा मारला, झाडझूड केली, डबाही बनवला, म्हटलं सगळं काही केलं, देवपूजा केली. मला तर काही हेच वाटून राहिलं, असं वाटून राहिलं तुला काय मला विश्वास नाही राहिला म्हटलं वहिनीवर. अशी कशी बदलून गेली ती एवढ्या लवकर, कशी काय बदलली, तर कसा काय तिचा विचारही झाला तर तिच्या मनात एवढा रहम येऊन गेला आपल्याविषयी. मला तर वाटते कायचा रहम फहम नाही आला तिच्या मनात. सगळे वाके होऊन राहिले होते ना तिथं, सगळ्या गोष्टीचे, पैशा पाण्याचे, खा प्याचे सगळेच वाके होऊन राहिले होते. तिचेही होऊन राहिले होते, मग होऊन राहिले होते. मला तर हे चूक म्हणा लय दिवसाची लक्षात आली, पण मी हेच पाहून राहिलो होतो का केव्हा हिच्या लक्षात येते एवढी मोठी चूक झाली म्हणून आपल्या हातानं. पण असो म्हणा, आता तिची चूक लक्षात आली ना, पण एक वेळच नाही काय मला बोलायला लागेल तिच्यासोबत, बोलायला तर लागणच. नाही तर म्हणून 2 दिवस येशील आणि नजून तमाशे करशील आणि नजून जाशील. आता तुझ्या मनानं आली म्हणून तर आता राय म्हणून, नाही तर मग आताच्या आताच म्हणून किरायच्या खोलीत चाल म्हणून असं म्हणतो ना मी तिले. काय झालं रे आता, कायचा विचार करू राहिला तू? रुंजून मी काय म्हणतो, ते घरी आहे ना, मला म्हटलं तिच्यासोबत बोलायचंही होतं, तसं मी तिला सोडून येऊन गेलो तर बाबा सध्या झोपले आहे, तर तू बसतं काय, तू बस इथं 1-2 तास, मी बातच येतो घरून. एक चक्कर मारून येतो म्हटलं, आणि जरासं मला बोलायचं आहे रश्मीसोबत, तिच्यासोबत बोलून घेतो जरासं. तिला म्हणतो ना आता आली म्हणून स्वतःच्या मनानं, तर आता चांगली राहायचो म्हणून, नाही तर तुला अजून पहिल्याच्या सारखे तमाशे करायचे असन तर मग म्हणून आपण काही घरात येत नाही म्हणून, आपण किरायानंच राहू म्हणून. तिला जरासं कडक करायला लागलं, नाही तर काही फालतू सेनी आहे म्हटलं. एकटं म्हटलं माझ्या हातूनही लय मोठी चूक झाली, जे मी तुम्हाला सगळीला एकटं सोडून दिलं. आता नाही, आता ना चूक तिच्या हातून होऊ देतो ना माझ्या हातून होऊ देतो म्हटलं. आता सगळं काही मी सांभाळतो. आता असं करतो, तू दुकान सांभाळ. बाबा चांगले झाले म्हणजे तू दुकान सांभाळ. तसंही म्हटलं तू बिझनेस करायचं मन होतं ना, तर आता तू दुकान सांभाळ. मी येऊ का नाही येऊ, आणि जर मी आलो, बाबांनी मला माफ केलं, सध्या तर बाबाला मी काही म्हणू नाही शकत, त्याची तब्येत लय खराब आहे. आणि म्हटलं बाबाच्या मनात जर आलं आणि मी जर घरात आलो राहिले, तर म्हटलं पूर्ण वावर पाण्याचं सगळं काही मी पाहतो. आता पाहतं लागणच, आता बाबाची काही परिस्थिती आहे नाही जाची. त्याची म्हटलं लय तब्येत हे झाली आता, लय तब्येत हे झाली. आता आपल्यालाच पाहा लागून काय पाहायचं आहे. तो आता तू दुकान सांभाळ आणि मी वावर पाण्याचं पाहतो काय आहे तो. दादा लय सांभाळलं रे मी आतापर्यंत, तू नव्हता तर लय मन पक्क केलं होतं. पण आता म्हटलं असं वाटून राहिलं का माझ्या पहिलचा भाऊ वापस येऊन गेला. आता मला कोणत्या गोष्टीची चिंता नाही रे दादा, कोणत्याच गोष्टीची चिंता नाही. हे पाय रुंजून, झालं केलं मला माफ करा आता तुम्ही सगळेजण. पण आता म्हटलं खरंच माझ्या गलतीची म्हटलं मला लय मोठी सजा भेटली, लयच मोठी भेटली. पण आता म्हटलं मी तुम्हाला सोडून कुठंच नाही जाईन. मी बाबाची माफी मागतो, बाबा चांगले झाले तर, आणि सगळं काही कारोबार मी पाहतो म्हटलं. आपण दोघं मिळून म्हटलं जसं पहिले होतं ना आपलं सगळं काही व्यवस्थित सगळं करून टाकू, काही काळजी नाही राहत. मग म्हटलं आपल्याला आपली गलती झाली तर सुधारावं लागणच ना आता आम्हाला दोघाली. आणि मी म्हटलं ते रश्मीसोबत बोलून येतो, तिचंही फोन येतो, तिच्या कानावर टाकायला लागेल ना, नाही तर ते मग काय करते 4 दिवस चांगली राहते आणि 4 दिवसच्या नंतर अजून तमाशे चालू करून देते. तिच्यासोबत बोलबाल करायला लागेल पहिले. काय आहे आता, आता बाबा चांगले झाले का बाबाला घेऊन जाऊ घरी आणि बस बाबाला आता आराम करायला लावू, आणि जे आहे घरदाराचं ते आपण सांभाळून घेऊ. आणि अशी काय म्हणते तू उदास नको हो बरं. जाय तू बाबाजवळ जाऊन बस, आणि मी येतो, एक चक्कर मारून येतो घरून. गाडी आणली का, त्या गाडीवर आली का तू? हो दादा गाडीवर आली ना, तू गाडीनंच जा, गाडीनंच येऊन जा. बरं टेन्शन नको घेऊ, तू बस इथं, टेन्शन नको घेऊ. तर पहा मग मंडळी, पाहिलं का तुम्ही आता मामाचे नेऊन राहिले म्हणते आते वेळी वावरात. आता पहा तुम्ही उद्या काय होते तर, वावरात गेल्यावर त्याचे हाल कसे होते तर. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा कमेंट करून. आता राहिली म्हटलं सगळीचे आपली माय बहिणीचे नाव घ्यायची वेळ. चला तर मग सगळीचे आपण नाव घेऊन घेऊ आणि मग तुमची रजा घेऊन घेऊ. आणि आजचा व्हिडिओ जरासा तुम्हाला थोडा मागं पुढं लागत असेल, कारण की आज आमच्याकडे खूप पाणी चालू आहे, त्याच्यानं काही बरोबर व्हिडिओ काही बनवण्यात आला नाही. जर तुम्हाला थोडासा अटपटा लागत असेल तर क्षमा करा तुमच्या राधिकाले. त्यात चला आता नाव घ्यायला सुरुवात करतो. ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा, आकाशनगर, नागपूर. प्रियंकाताई मून, प्राचीताई मुळे, शुभदाताई गोठणकर, रश्मीताई दळवी, दीपिकाताई भावसार, सुजाताताई घेरे, ललिताताई भरडे, रत्नमालाताई तिरुलकर, भारतीताई वाघमारे, चंदाताई खापरे बदलापूर, रंजनाताई हिंगोले, प्रतिभाताई पिकले, मायाताई गेडाम, रेखाताई मोहाडीकर, विक्रम पाटील, कुबेर मंत्र कडुसकर,
मराठी लताताई, सुनीताताई मोरे, अनिताताई तायडे, मृदुलाताई लंगारे, मनीषाताई पोनके, सुधांशू लांडे, सुनंदाताई नागरारे, चित्राताई जावरकर, पूनमताई खिवानसरा, युक्ती खिवानसरा नाशिक, छायाताई राजोडे, प्रियाताई जुमनाके. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप खूप धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.